एस इनिव्हेटर्सवर प्रश्न आला होता. एस इनिव्हेटर्स अँड ARBs म्हणून वाचतो आहे. तर एसला इनिव्हेट करतात. तर त्याच्यामुळे अँजिओटेन्सिनोजेन 1चा 2 होत नाही. 2 इज अँजिओटेन्सिन. तर तो व्हॅसोकन्स्ट्रिक्शन करतो आणि अल्डोस्टेरॉनचा रिलीज पण करतो. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी अवॉइड होतात, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन आणि अल्डोस्टेरॉन रिलीज. अल्डोस्टेरॉनचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे पोटॅशियम एक्सक्रेशन कमी होतं, म्हणून हायपरकॅलेमिया होऊ शकतो. म्हणून पोटॅशियम रिच फूड्स नाही द्यायची यांना. आणि एस इनिबिटर्स जो आहे, एस हा जो आहे हा ब्रॅडिकायनिनला सुद्धा डिग्रेड करतो. तर एस इनिबिट झाल्यामुळे ब्रॅडिकायनिन्स वाढतात, त्याच्यामुळे कफ होतो ब्रॅडिकायनिनमुळे, आणि ब्रॅडिकायनिनमुळे अँजिओएडिमा पण होतो. हे लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. तर ड्राय कफ आणि अँजिओएडिमा. हायपोटेन्शन फर्स्ट डोस किंवा इनिशियल डोसेसला होतो, नंतर नाही होत. आणि हायपरकॅलेमिया बिकॉज ऑफ अल्डोस्टेरॉन सिक्रेशन ब्लॉकिंगमुळे. ARBs जे आहेत ते फक्त रिसेप्टरला ब्लॉक करतात, त्याच्यामुळे ब्रॅडिकायनिनचं डिग्रेडेशन थांबत नाही. एसला ते इनिबिट नाही करत. तर हे सगळे आर्टन्स आहेत. ARB अँजिओटेन्सिन रिसेप्टरसाठी RTS हवं आणि अँटागोनिस्ट. तर तर यांचा हेच आहे की मेन इफेक्ट की कफ आणि अँजिओएडिमा नाही आहे. बाकी हायपरकॅलेमिया हायपोटेन्शन सेम आहे, नो डिफरन्स इन दॅट. तर कंपॅरिझनमध्ये दोघांचं काम अँटी हायपरटेन्शन आहे. एस इनिबिटर्स कफिंग अँजिओएडिमा करतात. बाकी मग हार्ट फेल्युअर MI साठी वापरू शकतो. प्रेग्नन्सीमध्ये दोघेही कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत. ठीक आहे. तर प्रिव्हेंटिंग 1 to 2 कन्व्हर्जन, ब्रॅडिकायनिन वाढतं. सगळे जे प्रिल आहेत ते एस इनिबिटर्स आहेत, त्याचं काही लॉजिक नाही आहे. आर्टनचं तरी लॉजिक आहे. किंवा तर एस इनिबिटर्स हे फर्स्ट लाईन आहे. एस इनिबिटर जर टॉलरेट होत नाही आहे, चालत नाही आहे, तरच ARB वापरतात. ARB फर्स्ट लाईन नाही आहे. आणि एस इनिबिटर्स जुने असल्यामुळे मग त्यांच्या स्टडीज ज्या आहेत हार्ट फेल्युअर आणि पोस्ट MIमध्ये दे आर बेटर. ARBsबद्दल तेवढं काही नाही आहे. बाकी मग ARBs आर इक्वल इन ऑल दी अदर आस्पेक्ट्स. मग न्यूअर PPI विचारले होते, प्रोटॉन पंप इनिबिटर. तर यांना म्हटले पोटॅशियम कॉम्पिटेटिव्ह ॲसिड ब्लॉकर्स. तर हे पोटॅशियमच्या साईडजवळ काहीतरी ब्लॉक करतात, म्हणून यांना पोटॅशियम वर्ण लावलेलं आहे. पोटॅशियम कॉम्पिटेटिव्ह ॲसिड ब्लॉकर्स, PCAB, वोनोप्राझान म्हणून जे आहेत. तर हे इरिव्हर्सिबली ब्लॉक नाही करत, रिव्हर्सिबली करतात. PPI इरिव्हर्सिबल आहेत, पण तरी त्यांच्यात डिफरन्सेस खूप आहेत. वोनोप्राझान सर्वच गोष्टीत चांगला आहे त्याच्यात. ही PPT बघू, नंतर एक्सेल बघू. प्रोटॉन पंप इनिबिटर इन परायटल सेल्स. या परायटल सेल्स आहेत, ॲसिड सिक्रेटिंग सेल्स आहेत. फर्स्ट इन क्लास वोनोप्राझान एकटाच आहे. गॅस्ट्रिक ॲसिडचं सिक्रेशन कमी करतो. त्यांचा डिफरन्स काय आहे, हे ल्युमेनमधनं ॲक्ट होतात. PPI ना ल्युमेनमधनं ॲक्ट होत नाही, ते सल्फोनामाइड आहेत. त्यांना पोटात घेऊन प्रोड्रग आहेत, त्यांचा ॲक्टिव्ह मेटाबोलाइट बनावा लागतो. दुसरी गोष्ट आहे की ल्युमेनमधनं तो अटॅच होत नाही, त्याला ॲब्सॉर्ब व्हावं लागतं. ॲसिडमध्ये ते अनस्टेबल आहेत, ॲसिड कोटिंग करावं लागतं. ते पुढे जाऊन ॲसिड कोटिंग डिझॉल्व्ह होईल, मग रक्तात येऊन ॲब्सॉर्ब होऊन काम करतील. यांचं इरिव्हर्सिबल कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे. यांचं ॲब्सॉर्प्शन व्हावं लागतं आणि इफेक्ट यायला पण वेळ लागतो, म्हणून स्लोअर ऑनसेट आणि शॉर्टर ड्युरेशन आहे. ड्युरेशन पण शॉर्ट आहे. हे ॲक्टिव्ह ड्रग आहे, ॲसिड स्टेबल आहे, ल्युमेनमधनंच काम करते, कॉम्पिटेटिव्हली ब्लॉक करते, इरिव्हर्सिबल नाही आहे. परंतु याचं स्लो रिलीज आहे, हा खूप वेळ टिकतो. तर हा ल्युमेनमधनंच ॲक्ट करतो म्हणून फास्टर आहे. रिलीज स्लो होतं त्याचा चॅनलपासनं, म्हणून लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे. नंतर हे मेटाबोलाइज होतात ऑक्सिडेटिव्हने, CYP ने. तर PPI जे आहेत ते जेनेटिक पॉलिमॉर्फिझम आहे, त्याच्यामुळे त्यांच्या इफेक्टमध्ये भरपूर फरक पडतो. ड्युरेशन शॉर्ट आहे. यांचं हे पण CYP पण वेगळं आहे, 3A4. तर याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम नाही आहे, हा डिफरन्स आहे. आणि लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे. तर PPI जे आहेत इरिव्हर्सिबली इनिबिट करतात, हे इरिव्हर्सिबल नाही करत.
पण यांनी सेम शब्द नाही वापरला आहे प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणून. पोटॅशियम कॉम्पिटेटिव्ह ॲसिड ब्लॉकर म्हणून PCAB आणि याला PPI म्हटलं आहे. याने अनस्टेबल आहे ॲसिडमध्ये, त्याच्यामुळे कोटिंग लागतं. याचं बायोअवेलेबिलिटी त्याच्यामुळे व्हेरिएबल आहे, अफेक्टेड बाय मील्स आहे. याचा रॅपिडली ॲब्सॉर्ब होतो, अनअफेक्टेड बाय मील्स आहे. आणि इवन पहिल्या डोसनेच त्याचं pH चांगलं वाढतं, तर म्हणून हा लवकर ॲक्ट होतो. PPIला ॲक्शन व्हायला 3 ते 5 दिवस लागतात, म्हणून क्विक काही करायचं असेल तर नाही करता येत. तर आपण बघितलं ड्युरेशन ऑफ ॲक्शन पण लॉंगर आहे, 9 तास. इथे शॉर्टर ड्युरेशन आहे. बायो ॲक्टिवेशनची गरज नाही आहे. ॲसिडिक आणि न्यूट्रल इन्व्हायरमेंट दोघांमध्ये काम करतं. हे ॲसिडिक इन्व्हायरमेंटमध्ये फक्त ॲसिडिकमध्ये काम करतं, ते पण त्याला ॲब्सॉर्ब होऊन आतनं येईल, तो बाहेरून पण नाही, ल्युमेनमधनं नाही ॲक्ट करत ॲसिडिक इन्व्हायरमेंटमध्ये. तर हे पण एक चांगलं आहे की न्यूट्रल जर इन्व्हायरमेंट असेल तर हा काम नाही करत PPI. याला ॲसिडिक इन्व्हायरमेंट तयार होऊ द्यायला, पहिला तर तो प्रोड्रग आहे, तो ॲक्टिव्ह होईल, नंतर ॲसिडिक इन्व्हायरमेंटमध्ये काम करेल. नंतर इवन हा इनॅक्टिव्ह पंपलासुद्धा बाइंड होत नाही. हा ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह दोघी पंपला बाइंड होतो, जो वोनोप्राझोन आहे. नंतर हा मेटाबोलाइज आपण बघितलं, पॉलिमॉर्फिझम नाही आहे, PPIचं पॉलिमॉर्फिझम आहे. बोथ ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह पंपला बाइंड होतो. त्याच्यामुळे ह्याचं नाईट टाईम ॲसिड रिफ्लेक्स पण कंट्रोल चांगला आहे, याचा त्या मानाने कमी आहे. नंतर H. पायलोरीचा पण इरॅडिकेशन रेट याच्यात जास्त आहे. याचा काय स्लोअर ऑनसेट आहे आणि लोअर हिलिंग रेट आहे. हा काय त्याचा pH लगेच वाढवतो ॲसिडचं. त्याच्यामुळे मग H. पायलोरीचं कसं आहे की pH जर जास्त असेल तेव्हा अँटीबायोटिक काम करतं, तर हा pH चांगल्या प्रकारे वाढवतो, त्याच्यामुळे याचं इरॅडिकेशन जास्त आहे त्यामुळे. म्हणून हा ड्युएल थेरपीमध्ये पण काम करून घेतो, ॲमॉक्स एकट्यासोबत पण इथे त्याला ॲमॉक्स आणि क्लॅरिथ्रो लागतं, पण इथे याचं क्लॅरिथ्रोसोबत इंटरॅक्शन होते PPIची, तर याची काही क्लॅरिथ्रोसोबत इंटरॅक्शन होत नाही. आणि क्लॅरिथ्रोमायसिन रेझिस्टंट जरी असेल तरी हा काम करून घेतो, आणि याला क्लॅरिथ्रोची गरज पण नाही आहे. ॲमॉक्स आणि त्याच्या दोघांमध्ये ते H. पायलोरीला मारून टाकतं. तर वोनोप्राझोन त्याच्यामुळे खूपच बेनिफिट आहे की ॲसिडमध्ये स्टेबल आहे, एंटेरिक कोटिंग नाही लागत, ॲसिडिक इन्व्हायरमेंटमध्येच काम करतो असं नाही आहे, ल्युमेनमधनंच तो तिथे बाइंड होऊन जाईल. ॲब्सॉर्प्शन चांगलं आहे त्याचं, मील्सने काही फरक पडत नाही त्याला. पहिल्याच डोसने इफेक्ट येतो, त्याला काही स्लोली बिल्डअप नाही व्हावं लागत, लॉंगर ड्युरेशन आहे, पटकन रॅपिड ॲक्शन पण आहे, बायो ॲक्टिवेशन नाही लागत त्याला, तो काही प्रोड्रग नाही आहे. नंतर आपण बघितलं पॉलिमॉर्फिझम पण नाही आहे, तर स्टेबल इफेक्ट येतो. ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह दोघी पंपला उडवतो आहे. नाईट टाईम रिफ्लेक्स चांगला उडवतो. H. पायलोरीला पण pH चांगलं वाढवतो, त्याच्यामुळे H. पायलोरी चांगला वाढवतो. क्लॅरिथ्रोसोबत ॲक्शन नाही आहे, त्याच्यामुळे आणि क्लॅरिथ्रोची गरज पण नाही आहे, कारण की हा एकटाच pH चांगला करतो, तर ॲमॉक्स ह्याला पुढवून घेतो.